हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. प्रत्येक मुलीचं म्हणजे जेव्हा लग्न होतं तेव्हा तिच्या गळ्यात मंगळसूत्र हे पडत असतं. परंतु या मंगळसूत्राच्या मागे काय म्हणजे प्रथा आहे? मंगळसूत्र लग्नानंतर मंगळसूत्र का घातलं जातं? दररोज नित्यनियमाने मंगळसूत्र का घालावे? सोन्याच्या 2 वाट्या आणि काळे मणी याला जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. तर याला इतकं महत्त्व का देण्यात आलं आहे? म्हणजे 2 वाट्या आणि काळे मणी हे मंगळसूत्रमध्ये का असावं, याला का महत्त्व आहे? आणि अजून एक म्हणजे की मंगळसूत्र घातल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात, म्हणजे आपल्याला काय फायदे होतात? म्हणजे जेव्हा स्त्री मंगळसूत्र घालते लग्नानंतर तर तिला शारीरिक सुद्धा किंवा मानसिक सुद्धा तिला बरेच फायदे यात दिसतात. तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर याबद्दलच थोडक्यात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि फेसबुकला मी एक भावनाज लाईफस्टाईल म्हणून पेज केला आहे. त्या पेजची लिंक या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या पेजला फॉलो करू शकतात. मंगळसूत्राला भारतीय संस्कृतीत सौभाग्याचं लेणं मानलं गेलं आहे. प्राचीन काळापासून मंगळसूत्राला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. तसं तर जोडवे असतात, जोडवे घातले जातात, त्यानंतर पायात पैंजण घातले जातात. परंतु मंगळसूत्राला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलं. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घातल्याने पतीचे आयुष्य वाढते, त्याला दीर्घायुष्य मिळते. पती पत्नींमध्ये प्रेम वाढते, म्हणून मंगळसूत्र घातलं जातं. महत्त्वाचं मंगळसूत्र म्हणजे जे आता हल्ली डिझाईन येतात ते नाही. 2 पदरी दोऱ्यात काळे मणी असतात. मध्यभागी 2 छोटे मणी, 2 लहान वाट्या असतात. आता त्यातल्या ज्या 2 वाट्या असतात त्याचं महत्त्व म्हणजे एक वाटी म्हणजे पतीकडील मंडळी म्हणजे, आणि दुसरी वाटी म्हणजे पत्नीकडील मंडळी. 2 दोरे म्हणजे ते 2 दोरे ज्यात काळे मणी असतात ते म्हणजे पती आणि पत्नीमधील बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ असं शास्त्रामध्ये त्याचं महत्त्व दिलं गेलं आहे. सोन्याच्या 2 वाट्या सत्वगुणांशी संबंधित आहेत, जे शिव आणि पार्वतीचे सुद्धा प्रतीक मानले जाते, अशी धार्मिक मान्यता आहे. तर आता मी तुम्हाला सांगितलं की मंगळसूत्राचं महत्त्व काय आहे. आता मी तुम्हाला फायदे सांगते की मंगळसूत्र घातल्यामुळे म्हणजे अशा पद्धतीचं मंगळसूत्र जर घातलं 2 वाट्यांचं तर काय फायदे होतात. तर वाट्यांचं मंगळसूत्र घातल्यानंतर स्त्रियांना काय फायदा होऊ शकतो? तर मंगळसूत्र जेव्हा आपण घालतो तर ते थेट आपल्या हृदयाशी संबंधित असतं. तर त्यामुळे आपल्या हृदयाचे जे आजार असतात ते बरे होतात. म्हणजे हृदयाचे काही तुमचं ब्लड प्रेशर किंवा हृदयाचे तुमचे काही आजार असतील, तुम्हाला काही श्वास घ्यायला वगैरे त्रास होत असेल तर तो तुमचा बरा होणार आहे किंवा तो त्रास तुम्हाला होणार नाही. काळे मणी जे असतात त्यातले जे काळे मणी असतात ते नकारात्मक शक्तीपासून आपल्याला लांब ठेवतात नाही आणि आपल्याला कोणाची वाईट नजर लागत नाही. हे मंगळसूत्र घातल्यामुळे आपलं रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे शरीरातील रक्तदाब सुधारतो. मंगळसूत्रातील 3 गाठी वैवाहिक जीवनातील 3 मुख्य गोष्टी दर्शवतात. पहिली गाठ म्हणजे एकमेकांबद्दल आदर करणे. दुसरी गाठ म्हणजे आपल्या आईवडिलांबद्दल प्रेम असणे, म्हणजे लग्नानंतर आपलं प्रेम कायम त्यांच्यासाठी असणं, त्यांना आपण लग्नानंतर सुद्धा कधी विसरू नये यासाठी दुसरी गाठ असते. आणि तिसरी गाठ म्हणजे देवांबद्दल आदर असणे. जेव्हा आपण काळे मणी आणि वाट्यांचं मंगळसूत्र घालतो तर त्यानंतर आपल्यामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येते. आपण प्रत्येक तणावापासून दूर राहतो आणि मानसिकदृष्ट्या आपण मजबूत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण असं वाट्यांचं मंगळसूत्र घालतो, काळ्या मणींचं आणि वाट्यांचं, तर त्यानंतर आपला गुरुग्रह जास्तीत जास्त मजबूत होत असतो. आणि एक मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण म्हणजे मंगळसूत्र आपण वापरतो, पण जे मंगळसूत्र आपण वापरतो म्हणजे तुम्हाला एक विनंती आहे की तुमचं मंगळसूत्र कोणालाही वापरायला देऊ नका. तुमची बहीण असेल, तुमची नणंद असेल, तुमची जाव असेल, आपलं मंगळसूत्र कोणालाही वापरायला द्यायचं नाही, 1 दिवस सुद्धा घालायला द्यायचं नाही किंवा कोणाचं आपण 1 दिवस घालायला मागायचं नाही. आपलं मंगळसूत्र आपणच वापरायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची, नाहीतर काय होतं दुसऱ्यांचे दोष आपल्याला लागतात. आणि आता मी तुम्हाला हे जे मंगळसूत्राचं महत्त्व सांगितलं तर हे जे आता हल्ली डिझाईनचे आलेले बघा
त्या मंगळसूत्राबद्दल मी अजिबात सांगितलेलं नाही आहे. म्हणजे जे सोन्याच्या 2 वाट्या येतात आणि काळे मणी येतात त्यात, ते मी तुम्हाला सांगते, त्याबद्दल हे महत्त्व सांगते. म्हणजे आता फॅशन आहे, मी समजू शकते, म्हणजे आनंद होतो की वेगवेगळे मंगळसूत्र ट्राय केलं तर बरं वाटतं. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते की घरात म्हणजे दिवसा तरी म्हणजे दिवसभर तुम्ही घरात आहे ना 2 वाट्यांचं मंगळसूत्र घाला. फॅन्सी असेल तरी देखील चालेल, असं काही नाही, म्हणजे एकदम साधं मंगळसूत्र पाहिजे. आता बघा, मी सुद्धा 2 वाट्यांचंच घातलेलं आहे. यात काळे मणी आहेत आणि फॅन्सी आहे. तसं तुम्ही घालू शकता डायमंडमध्ये, परंतु वाट्यांचंच मंगळसूत्र घरात घाला. म्हणजे दिवसा तरी घालायचा प्रयत्न करा. हा, बाहेर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही फॅन्सीमधलं घालू शकता. तुम्ही घालून बघा, म्हणजे तुमच्या गळ्यात दिवसभर काळे मणी आणि 2 सोन्याच्या वाट्या हेच मंगळसूत्र पाहिजे. तुम्ही घालून बघा, महिनाभर घालून बघा, तुम्हाला काय फरक दिसतो मला नक्की सांगा. कारण मी स्वतः घरात असं घालत असते, बाकी मग फॅन्सी मी बाहेर घालत असते. म्हणजे प्रत्येकाला आवड असते, तर मलाही आवड आहे म्हणून मी घालते, पण घरात मी असं वाट्यांचंच मंगळसूत्र घालते. तर ही मंगळसूत्राची अतिशय छोटी आणि महत्त्वाची माहिती मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसोबत शेअर केली आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत जाऊ द्या. प्रत्येक तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही माहिती त्यांना नक्की द्या. ही माहिती सगळ्यांना असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पूर्वीच्या काळी बघा, सगळे म्हणजे मणी मंगळसूत्रच घालायचे, असं फॅन्सी कोणी घालत नव्हतं. त्यामागे काहीतरी शास्त्र आहे. शास्त्र असल्याशिवाय ही गोष्ट होत नाही. तर कोणत्या तरी गोष्टीला शास्त्र असतं म्हणून आपण ते घालत असतो. तर प्रत्येकीने घरात तुम्ही वाट्यांचं म्हणजे मणी मंगळसूत्रच घाला. बाकी डिझाईनचं तुम्ही बाहेर घालू शकतात. तर प्रत्येकीला हा व्हिडिओ शेअर करा. कोण कोण हे फॉलो करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.